नमस्कार. आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुळजापूरची भवानी माता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षातून एकदा तरी या तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरामध्ये आजही नेमाने सुरू आहे. मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा परंपराबद्दल माहीत नसते. म्हणूनच तुळजाभवानीची विविध प्रथा परंपरांचा हा परिचय. श्री क्षेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्तिपीठ. वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो. बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठराविक गोष्टीच माहीत असतात. परंतु या पलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा परंपरा जपलेल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. 3.5 शक्तिपीठापैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्यातच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षातून 3 वेळा म्हणजे भाद्रपद अष्टमी आणि आश्विन एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपवले जाते, ज्याला देवीची निद्रा काल म्हटले जाते. घोर निद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने जाणणारा देवीचा निद्रा काल आजही तेवढ्याच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही. श्री तुळजाभवानीची पहाटेची चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळ पूजा व इतर प्रत्यक्षांच्या पूजा होत असतात. त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करणाऱ्या अधिकार मात्र पानेरी मठाचे महंत व 16 आणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्या व्यतिरिक्त कुणालाही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात तुळजाभवानीचे स्थान वरच्या असून छत्रपती शिवाजीरायांच्या भोसले घराण्यासह अनेक ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनवलेली ही मूर्ती साधारणपणे 2.3 इंच आकाराची अष्टभुजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरून एका खाचेत बसवली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचेत बसविण्याकरिता 1.5 फूट लांबीचा क्रूस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला 6 लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. कदाचित ही अनोखी प्रथा आहे. यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थानाकडे सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरविण्याची जबाबदारी परंपरेतील पानेरी मठाच्या महंताकडे आहे. 3.5 शक्तिपीठात तुळजापूर प्रथा परंपरा पूजा अर्चा या बाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती सर्वच बाबतीतही भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठ्या दगडावर देवी प्रतिमा शिलांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असेल तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णतः चल मूर्ती म्हणजेच उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसवली जाते. वीरांची देवता महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात श्री तुळजाभवानीची, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठ तर वणीचे सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. तुळजाभवानीची ही महिषासुरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटले जाते. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ही कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचे मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानीमध्ये परिसरातील इतर 3 शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ही ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथे सुरू असतो. बालाघाट डोंगरातील प्राचीन काळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एकाधारी तुळजाभवानीचे प्रांत आहे. तुळजाभवानी म्हणजेच भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ही देवता. तुळजावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचे शारदीय आणि शाकंभरी असे दोन मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपवले जाते. याला देवीचा निद्राकाळ म्हणतात. तर
त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, अश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीचींचा निद्राकाल असून ज्याला अनुक्रमे घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीची निद्राकालची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढेच नाही तर दसऱ्याच्या सीमोल्लंघन साजरा करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरवली जाते. वर्षातून 3 वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकालाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपवली जाते, तर सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरवली जाते. तुळजाभवानीची पूजा अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखीत आणण्याचा मान नगरजवळील भिंगराच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरा पालखीच्या पुढच्या खांद्याचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव बोरमळ्याच्या लोकांचा आहे. याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरवली जाते आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली भगत घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंड भिंगराचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्याचं त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेलाच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजी 11वी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेलीच्या घराण्याचा मान म्हणून पालखीत आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावर हलवण्यापूर्वी तेलाचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणी लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगराला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. निद्राकालमधील देवीची ज्या पलंगावर झोपवतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडे दिला जातो. तर पलंग तयार करण्याचे काम आंबेगाव घोडेगावमधील ठाकर घराणे पार पाडते. दसऱ्यापूर्वी 1 महिना अगोदर हा पलंग धुऊन अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासह विश्रांतीसाठी ठेवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीत तुळजाभवानीचे अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचे जतन करून ठेवले जाते. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसरातला वटवाघळ. चंद्रिकेच्या विक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो. शिवाय त्याच्या तोंडात गांजाची किडी पेटवून दिली जाते. ही परंपरा आजही जोपासली जाते. कालभैरव रखवालदार आहे. तो वर्षातून एकदा अश्विन अमावास्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याची खोली रात्रीची असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा. भैरवाच्या नावानं चांग भलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करून तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात, पण या भेंडोळीमुळे त्याला कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याच्या ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथे फक्त साजरा होतो. मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशी बाहेर जाऊन विझवली जातात. अश्विन अमावास्येला भेंडोळी बरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजत गाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो. ते वैराग्य प्रतीक समजले जाते. या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो तो देवीच्या साडीचा असतो. ही प्रथा परंपरा अगदी समाजानेही जपली आहेत.
अद्यापही तुळजापुरात तेलाच्या घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथे चालविला जात नाही. हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे. श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी. त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वांना सामावून घेते त्याचप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णव पंथांचा गोपाळकालाही आषाढ एकादशीला इथे साजरा होतो. गुढीपाडव्यासोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकवण्याची परंपरा इथे कायम आहे. या परंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याची